मुंबई म्हाडा मंडळाची जी लॉटरी येणार आहे 2025 मध्ये, ती आता लॉटरी येणार नाही. जे वृत्तपत्रामध्ये अशी बातमी आलेली आहे. त्या बातमीमध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, की कोणत्या कारणामुळे जे म्हाडाला जी घरे उपलब्ध मिळत असतात, जसे की 15% सर्व समावेशक योजनेची घरे असतात, 20% सर्व समावेशक योजनेची घरे असतात, 50% सर्व समावेशक योजनेची घरे असतात. झोपडपट्टी पुनर्विकास याच्यातून सुद्धा जे म्हाडाला घरं मिळत असतात आणि म्हाडाला जे काही भूखंड मिळत असतात मुंबईमध्ये, त्या भूखंडावरती म्हाडा घरे उपलब्ध करून देत असते. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूचे घरे उपलब्ध करून दिले गेलेले असतात, एलआयजीचे घरे उपलब्ध करून दिले गेलेले असतात, एमआयजी, एचआयजी याच्यामध्ये सुद्धा इन्कम क्रायटेरिया ठरवलेला असतो. ज्याचं इन्कम 6 लाखाच्या आत त्यांना ईडब्ल्यूचे घरे उपलब्ध करून दिले गेलेले असतात. म्हणजे ते ईडब्ल्यूसाठी अप्लाय करू शकतात. 6 लाखाच्या वर ज्यांचं इन्कम असते त्यांच्यासाठी एलआयजीचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले असतात. 9 लाखाच्या वरती ज्यांचे इन्कम आहेत 9 ते 12 लाख त्यांच्यासाठी एमआयजी मिडल इन्कम ग्रुप ही घरे उपलब्ध करून दिल्या गेलेली असतात. पण आता हे जे सर्व 2025 जानेवारीपासून ते डिसेंबरमध्ये जी म्हाडाची जी लॉटरीसाठी जे सर्व उत्सुकतेने वाट बघत होते, ते आता 2025 मध्ये म्हाडाची लॉटरी निघणार नाही, असं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. ही बातमी काय आपण पूर्ण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे म्हाडा सिडको लॉटरीची जी जाहिराती येतात, जे नोटिफिकेशन येतात, जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. तर चला आपण जी बातमी आली त्या बातमीकडे वळू. बघा साईडला, म्हाडाच्या घरांची सोडत दिवाळीला नाहीच. म्हणजे या दिवाळीला त्यांचं जे म्हणजे पूर्ण दिवाळीमध्ये जी म्हाडाची दरवर्षी लॉटरी निघत असते, ती या दिवाळीला निघणार नाही. पुरेशी घरं नसल्याने अडचणी. आणखी काही कारणं सांगण्यात आलेली आहे, ते पूर्ण बघू. म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिवाळीत 5,000 घरांसाठी सोडत काढण्याची घोषणा केलेली होती. जे मागील 5 ते 6 महिन्यामध्ये जे जयस्वाल सर आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे, की म्हाडाची जी घरांची लॉटरी आहे 5,000 घरांची लॉटरी निघणार आहे. पण अजून त्यांचं कुठेही नोटिफिकेशन आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर दिवाळीत जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला सुरुवात करणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत सोडतीच्या तयारीला सुरुवातच झालेली नाही. अजून सुरुवातच झालेली नाही. त्यांचं अजून जे प्लॅनिंग असते लॉटरी निघण्याच्या पूर्वी, त्याची अजून सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे दिवाळीला सोडतीचे मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. दरम्यान पुरेशी घरं उपलब्ध नसल्याने यंदा सोडत जाहीर केली जाणार नाही, अशी चर्चा सुद्धा म्हाडाच्या कार्यालयात सुरू झालेली आहे. म्हणजे जे सूत्रांनी जी माहिती देण्यात आलेली आहे, की पुरेशी घरेच उपलब्ध नाही. जेव्हा घरे एका वेळेस जास्त उपलब्ध होणार आहेत, जसे आता कोकण महामंडळाची जी लॉटरी निघालेली आहे, त्याच्यामध्ये 5,285 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच मुंबई महामंडळाकडे अशी घरेच उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांची जी नोटिफिकेशन आहे, जी जाहिरात आहे, ती अजून आलेली नाहीये. मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या दरात मुंबईतील हक्कांचे घर स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वसामान्यांना म्हाडाचा आधार असतो. त्यामुळे मुंबई मंडळाच्या घराच्या सोडतीला नेहमीच प्रचंड प्रतिसाद असा मिळत असतो. तर मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुकांचे डोळे लागलेले असतात. आता आपल्याला सांगायचं म्हटलं, जर कोकण महामंडळामध्ये जे प्राईम लोकेशनची जी घरे सांगण्यात आलेली आहेत, त्यामध्ये जे नेरूळ झालेले आहेत, त्यानंतर सानपाडा झालेल्या आहेत, घनसोली झालेल्या आहेत. इथे 565 घर आहे, पण इथे अर्ज जवळपास 1.5 लाखच्या वरती जो हा अर्जाचा आकडा गेलेला आहे. म्हणजे या म्हाडाच्या लॉटरीला किती प्रचंड प्रतिसाद आहे असं आपल्याला सांगता येते. तसेच मुंबई मंडळामध्ये सुद्धा जी घरे असतात मोक्याच्या ठिकाणी, मागच्या वर्षी जी जाहिरात निघालेली होती, येथे सुद्धा म्हाडाचं जे घर होतं कोर्ल्यामध्ये 50 लाख रुपयांमध्ये 1 बीएचकेची त्यांनी रेट सांगण्यात आले. आणि तिथेच जर आपण प्रायव्हेट बिल्डरची जर घरे घेतली तर तिथे सुद्धा करोडोचे रेट होते. म्हणजे याचा अर्थ म्हणजे म्हाडामध्ये जी घरे आपल्याला उपलब्ध करून दिले गेलेले असतात, ते खूप स्वस्त असतात. म्हणून या म्हाडाकडे जे अर्ज करणाऱ्यांचा जो प्रतिसाद असतो हा भरपूर असतो. 2007 पासून ते 2019 पर्यंत सलग मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्यात आलेली आहे. पण त्यानंतर मात्र 2020-2022 दरम्यान सोडत निघाली नाही. घरे नसल्याने कोरोनाचा काळ असलेले सोडतीची मालिका खंडित झाली. पण 2023 आणि 2024 मध्ये मुंबई मंडळाने सोडत काढली, तर 2025 मधील सोडतीची घोषणा साधारणतः फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती. म्हणजे जेव्हा 2007 पासून तर आतापर्यंत अखंड अशी म्हाडाची दरवर्षी लॉटरी निघत असते. कोरोनाचा काळ जर विसरला तर 2019 ते 22, 2023 मध्ये सुद्धा जाहिरात निघाली, 2024 मध्ये सुद्धा जाहिरात निघाली, 2025 मध्ये सुद्धा म्हाडाची 5,000 घरांची जाहिरात निघालेली होती. निघणार आहे असं सांगण्यात आलं होतं, पण त्यांना घराचीच म्हणजे घरच अजून उपलब्ध झाले नाही. त्यामुळे ती जाहिरात यावर्षी येणार नाही, असं सुद्धा या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे.
दिवाळीत 5,000 घरांची सोडत काढण्याची घोषणा होती. या घोषणेनुसार दिवाळीत जाहिरात प्रसिद्धी करून नोंदणी, अर्ज, विक्री, स्वीकृतीला सुरुवात करणार येणार होती. दिवाळीला महिनाभर आला, त्यामुळे मात्र मुंबई मंडळाकडून अद्यापही घरांचा शोधाशोध सुरू झालेला नाही. आता दिवाळीला एकच महिना बाकी आहे, तरी सुद्धा अजून म्हाडा मंडळाला जी घरे उपलब्ध करून दिल्या गेलेली असतात 15% 20% जी घरे असतात, त्यांना अजून ती घरे मिळालेली नाहीत. म्हणजे ते म्हाडाचे अधिकारी शोधाशोध सुरू करत आहेत, अशी माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे दिवाळीला सोडत निघणार का, असा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे. म्हणजे अजून आता दिवाळीला लॉटरी निघणार हे तर कन्फर्म झालेलं आहे, कारण की एकच महिना राहिलेला आहे आणि त्यांना जी घरे उपलब्ध करून देणार त्यांची जी शोधाशोध सुरू आहे. म्हणजे अजून घरे उपलब्ध झालेली नाही असे सुद्धा आपल्याला सांगता येते. दिवाळीत 5,000 घरांची सोडत काढण्याचे जाहीर करताना म्हाडाने याच पत्राचाळीतील चालू प्रकल्पातील अंदाजे 2500 घरांचा समावेश सुद्धा केलेला होता. मात्र या घरांच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. जे पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प असतात त्याच्यातून सुद्धा 25,000 जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली असतात, ते सुद्धा अजून त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही. म्हणजे ते सुद्धा अजून या वर्षी लॉटरी निघणार नाही. या पर्यावरण संबंधीच्या परवानग्या मिळाल्यानंतरच घरांच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काम सुरू होण्याआधी ही घरे सोडती समाविष्ट करणे मुंबई मंडळाला अडचणीचे ठरणार आहेत. अजून त्यांना जे पर्यावरण विभागाची जी परवानगी असते तेच अजून मिळालेली नाही आहे. जर परवानगी मिळाली नाही आणि आपण जर घरं काढली तर ते पुढे चालून प्रॉब्लेम येऊ शकतो, असे म्हाडाचे जे अधिकारी आहेत त्यांनी या बातमीमध्ये त्यांचे जे वार्ताहर असतात त्यांच्याकडे ही बातमी दिलेली आहे. सोडतीतील पुरेसे घरं नसल्याने म्हाडाची अडचण होत असल्याची माहिती वेळोवेळी आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. दिवाळीत 5,000 घरांची सोडत काढण्याचे योजले होते, पण अजून आता त्यांचं अशी पूर्ण प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे या 2025 मध्ये मुंबई म्हाडा मंडळाची जाहिरात येणार नाही असे आपल्याला सांगता येते. पण मुंबई म्हाडा मंडळाची जाहिरात येणार नाही, तर पण आता सिडकोची जी जम्बो लॉटरी आहे, 22,000 घरांची जी जम्बो लॉटरी आहे, या ज्या 2024 मध्ये सिडकोच्या घराच्या किमती झाल्यानंतर जी 22,000 घरांची जी जम्बो लॉटरी निघणार आहेत, असे आपल्याला हे कन्फर्म बातमी आहे. त्यांची पूर्ण जे नियोजन पूर्ण झालेले आहेत. सर्व त्यांचे झालेले, फक्त घराच्या किमती कमी होणार. त्यांच्यासाठी एक बैठक होणार आहे नगर विकास जे विभाग आहेत महाराष्ट्राचं, त्याच्यामध्ये जेव्हा ते त्यांच्याशी बैठक होणार आहे तेव्हा त्यांचं जे डिसिजन होणार आहे, ते डिसिजन झाल्यानंतर घराच्या किमती कमी होणार आहेत. त्यानंतर मग ही लॉटरी निघणार आहे. सिडकोची लॉटरी कन्फर्म दिवाळीला येणार आहे असे आपल्याला सांगता येते. जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटूच अशा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.